शनींचं गोचर पंचम भावातनं होत आहे. शनी मीन राशीतनं पंचम भावातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला अधिक कष्ट करून देतील, पण ते कष्ट बौद्धिक असणार आहेत. 12व्या घरावरनं खर्चाचे योग पाहिले जातात, व्यसनाचे योग पाहिले जातात. 12व्या स्थानामध्ये असणारी धनसंचय कसा असणार आहे, गुंतवणुकी करायच्यात की नाही, याचबरोबर राशीपत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात. नवीन नोकरीचा शोध संपन्न होईल का, याचबरोबर व्यवसाय वृद्धी होईल का, या दोन्ही दृष्टीने विचार केला. जून महिन्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टींसाठी सुयश निर्माण करून देणारी स्थिती आहे, याबद्दल जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. जून महिन्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत, कोणत्या गोष्टींसाठी सुयश निर्माण करून देणारी स्थिती आहे, याबद्दल जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. प्रथम स्थानापासून माहितीला सुरुवात करतो. प्रथम स्थान काय दर्शवतं? तुमच्या जीवनातील आत्मविश्वास, दैनंदिन कार्यातील सुयश आणि त्याचबरोबर तुम्हाला रोजच्या दिनचर्येमध्ये कोणते बदल परिवर्तन केले पाहिजेत या महिन्यामध्ये, हे समजून घेत असतो आपण प्रथम स्थानावरून. लग्नस्थानाचे अधिपती मंगळ होतात, ज्यांचं गोचर षष्ठातनं होतंय. मेष राशीतनं षष्ठातनं मंगळांचं गोचर अत्यंत लाभदायक ठरतं. ज्यांना कुठल्याही शुभ कार्यामध्ये किंवा कुठल्याही महत्त्वपूर्ण कार्यामध्ये अपयश येत आहे, त्या व्यक्तींसाठी सांगू इच्छिते, षष्ठातील मंगळ तुम्हाला आता सुयश निर्माण करून देणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पत्रिकेतील गुरूंची स्थिती सुद्धा आता परिवर्तित होणारी आहे. 1 जूनपासून गुरु ग्रह तुमच्या राशीपत्रिकेतील अष्टम स्थान सोडून नवम स्थानातनं गोचर करणार आहे. अर्थात नवम स्थानामध्ये गुरूंचं गोचर भाग्यकारक शुभकारक असल्यामुळे या महिन्यामध्ये नवीन कार्याची सुरुवात करायची आहे. नवीन व्यवसाय, नवीन काहीतरी कार्याची सुरुवात करून देण्यासाठी गुरूंचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानामध्ये असणारी गुरूंची रास आणि गुरुग्रहाची स्थिती ही भाग्यस्थानातनं गोचर करणारी असणार आहे. भाग्यस्थानातनं गुरु गोचर करतील, पंचम दृष्टीने प्रथमाला पाहतील, म्हणजे तुम्हाला वैयक्तिकरित्या मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी इच्छा प्रबळ करून देतील. योग्य ठिकाणी गुंतवणुकी करण्यासाठी सुबुद्धी सुद्धा देणार आहेत. अशा पद्धतीने धनसंचय करून देणारा हा संपूर्ण महिना असणार आहे. या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायच्या असतील, निश्चित करू शकता. याचबरोबर राशीपत्रिकेतील तृतीय स्थान पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शनींची रास येते. शनींचं गोचर पंचम भावातनं होत आहे. शनी मीन राशीतनं पंचम भावातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला अधिक कष्ट करून देतील, पण ते कष्ट बौद्धिक असणार आहेत. जो वर्ग कम्प्युटर क्षेत्रामध्ये काम करतोय, सॉफ्टवेअरमध्ये काम करतोय, AI सॉफ्टवेअरचं शिक्षण घेऊ पाहतोय, अशा सगळ्यांसाठी अतिशय उत्तम कालावधी आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न आणि त्याचबरोबर तुमच्या अभ्यासातील एकाग्रता साधून तुम्हाला निश्चित तुमचं यश संपादन करून येणार आहे. अधिक परिश्रमाचा आपण हा महिना म्हणू, परंतु त्या परिश्रमाचे सुंदर असे यश तुम्हाला समोर दिसणार आहे. याचबरोबर जो मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो त्या वर्गाला सुद्धा हा महिना विशेष लाभदायक असणार आहे. राशीपत्रिकेतील तृतीय स्थानावरनं भावंडांचं सौख्य आणि प्रवास पाहिला जातो आणि या दोन्ही दृष्टीने सुद्धा हा महिना उत्तम आहे. राशीपत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या महिन्यामध्ये प्रणयाचे संकेत उत्तम येणार आहेत. त्याचबरोबर या महिन्यामध्ये पंचम स्थानाचे अधिपती गुरु हे स्वतःच्या उच्च राशीतनं गोचर केल्यामुळे संतान सौख्य, प्रणय सौख्य तुम्हाला भरभरून देतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन एका व्यक्तीची येण्याची चाहूल प्राप्त होऊ शकते. अर्थात तुम्ही एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुम्ही वधूवर आहात आणि विवाहाचं कार्य सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहात, तर त्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. पंचम स्थानावर आपण शिक्षणाची स्थिती पाहत असतो आणि यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी उत्तम आहे. नवीन ॲडमिशन्स करायचे आहेत तर त्यासाठी या महिन्यातील पहिला पंधरवडा श्रेष्ठ असणार आहे. राशीपत्रिकेतील षष्ठाकडे जाऊयात. आरोग्याचं स्थान 6वं घर आहे. याचबरोबर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काही गुंतवणुकी करताना सुद्धा आपण 6वं घर पाहत असतो. आपल्या स्पर्धकांची निर्मिती आपल्या आयुष्यात होणार आहे का, त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही विशिष्ट कार्यामध्ये स्पर्धक निर्मिती होऊ शकते का, हे आपण 6व्या घरावरनं पाहत असतो. आणि या दृष्टीने सुद्धा षष्ठ स्थानाचे अधिपती मंगळ यांचं गोचर त्याच ठिकाणी असल्यामुळे स्पर्धक निर्मिती निश्चित होते, परंतु त्या स्पर्धकांचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये उत्साहवर्धन करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भाग असतो. म्हणजेच
या गोष्टी जीवनात घडणार आहेत, पण मी यावर मात करू शकतो, हा आत्मविश्वास विशेष तुम्हाला प्राप्त होईल, तो म्हणजे षष्ठातील मंगळांमुळे. तुम्हाला वास्तूमध्ये, वाहनामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. त्याचबरोबर या दरम्यान तुम्हाला राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा ना एक उल्लेखनीय कार्य करण्याची आणि त्याचबरोबर संपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळताना त्या पूर्णत्वाला नेण्याची एक इच्छाशक्ती प्रबळ होऊ शकते. राशीपत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडदाराच्या सुखाचं आहे. विवाह करायचा त्यासाठी सुद्धा नवम स्थानातील गुरूंचं गोचर अतिशय श्रेष्ठ म्हणता येईल. त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीला जाऊ शकतं आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ सोबत मिळाल्यामुळे तुमच्या दोघांच्याही प्रयत्नांना एक उत्तम यश मिळू शकतं. ज्यांना पार्टनरशिपमधील व्यवसाय सुरू करायचे किंवा तुमचे व्यवसाय पार्टनरशिपमध्ये आहेत, अशा दोघांना सुद्धा हा कालावधी विशेष आहे. याचं कारण म्हणजे या ठिकाणचे अधिपती शुक्र होता, ज्यांचं गोचर बुधयुक्त अष्टमातनं आहे. त्यामुळे तुमच्या कामामध्ये एखादं नाविन्य, एखादे विशेष कार्य आपल्याकडनं करावं किंवा ती कार्य व्यवस्थित झालंच पाहिजे अशी इच्छाशक्ती प्रबळ करून देण्यासाठी बुध शुक्राची युती निश्चित उत्तम ठरू शकेल. याचबरोबर राशीपत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात. नवीन नोकरीचा शोध संपन्न होईल का? याचबरोबर व्यवसाय वृद्धी होईल का? या दोन्ही दृष्टीने विचार केला. नवम स्थानामध्ये कर्क रास आहे, या ठिकाणी गुरूंची उपस्थिती आहे, म्हणून गुरु तुम्हाला विशेष सहकार्य करतील, ज्ञान प्राप्त करून देतील, उत्साहवर्धन करतील, असे सुंदर कार्य तुमच्याकडनं करून देण्यासाठी गुरूंची ही स्थिती उत्तम म्हणता येईल. राशीपत्रिकेतील दशमस्थानाकडे जाऊया. दशमस्थानावरनं व्यवसायाचे योग पाहिले जातात. या महिन्यामध्ये व्यवसाय योग कसे आहेत? नवीन नोकरीचा शोध संपन्न होईल का, या विषयाकडे जाऊयात. ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे, प्रयत्न सुरू आहेत, पण अपयश येत होतं, पण या महिन्यामध्ये निश्चित काळजी करू नका. गुरुग्रहाच्या कृपेने आणि त्याचबरोबर रवी ग्रह केंद्रातनं गोचर करतायत, म्हणून तुम्हाला एक चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते. याचबरोबर ज्यांना व्यवसाय सुरू करायचे अशा वर्गांसाठी सांगू इच्छिते, केंद्रातनं सप्तमातनं रवींचं गोचर आहे, जे तुमचे दशमेश आहेत, ते तुम्हाला योग्य पद्धतीने व्यवसायामध्ये काय नाविन्य आणून तो व्यवसाय सुरू केला पाहिजे, व्यवसायाची घडी कशी बसवली पाहिजे याचं ज्ञान प्राप्त करून देतील आणि व्यवसायामध्ये उत्तमरित्या तुम्हाला कार्य करून घेतील. अशा पद्धतीने व्यवसाय वृद्धिंगत करून देणारा संपूर्ण महिना असणार आहे. याचबरोबर ज्यांना उष्ण पदार्थ, द्रव पदार्थ, कागद कापड या संदर्भातील नवीन व्यवसाय सुरू करायचे, निश्चित तुम्ही हाच तो महिना आहे, या महिन्यामध्ये त्या कार्याची सुरुवात करायची आहे. कारण रवी ग्रह केंद्रातनं जे तुमचे दशमेश आहेत ते गोचर करतायत, त्यामुळे सप्तमातनं जेव्हा रवींचं गोचर होतं त्यावेळेस विशेष तुम्हाला या व्यवसायामध्ये वृद्धिंगत स्थिती करून देण्याची एक उत्तम कालावधी हा असतो. याचबरोबर लाभस्थानाकडे जाऊयात. लाभयोग कसा आहे? संपूर्ण महिना लाभाची स्थिती उत्तम असणार आहे, आर्थिक संचय वाढणार आहे, त्याचबरोबर नवीन इन्कम सोर्स तुम्ही सुरू करून घेऊ शकता, आपल्या आयुष्यामध्ये नवीन कार्याची सुरुवात करून घेऊ शकता. अशा पद्धतीने सुद्धा हा संपूर्ण महिना असणार आहे. राशीपत्रिकेतील 12व्या घराकडे जाऊयात. 12व्या घरावरनं खर्चाचे योग पाहिले जातात, व्यसनाचे योग पाहिले जातात. 12व्या स्थानामध्ये असणारी तूळ राशी, 12व्या स्थानामध्ये असणारी तूळ राशी आणि शुक्रांचं गोचर अष्टमातनं आहे, त्यामुळे शुक्र अष्टमातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला अधिक खर्च करण्यास प्रवृत्त करतात. अर्थात तो खर्च सकारात्मक असणार आहे. या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक खर्च होऊ शकतो. तुमच्या नवीन व्यवसायासाठी तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात, अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना असणार आहे. याचबरोबर या महिन्यामध्ये काही अंशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मादक पदार्थाचं व्यसन असेल तर त्यावर निश्चित नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस शुक्र ग्रह जो तुमचा 12व्या स्थानाचा अधिपती आहे तो अष्टमातनं गोचर करतो, त्यावेळेस तुम्हाला अतिरिक्त पैसा तुम्हाला या तुमच्या चैनी हौशीसाठी खर्च करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे निश्चित आरोग्यावरती सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात, म्हणून विशेष काळजी घ्यावी असं सांगितलेलं आहे. उपासनेकडे जाऊयात. उपासनेच्या दृष्टीने या महिन्यामध्ये चतुर्थ स्थानातनं राहूंचं गोचर आहे. व्यापार मोठे करण्यासाठी तुमचे प्रयत्न वाढणार आहेत. यासाठी राहू ग्रहांची कृपादृष्टी तुमच्यावर व्हावी, तुम्हाला कल्पनाशक्तीच्या जोरावर तुमचा व्यापार मोठा करता यावा, यासाठी संपूर्ण महिना गोरगरिबांना अन्नदान, त्याचबरोबर ह्रीं राहवे नमः या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरेल. याचबरोबर गम गणपते नमः या मंत्राचा जप केला तर नक्कीच षष्ठातील मंगळ तुम्हाला आरोग्य वृद्धिंगत करून देतील, आरोग्याच्या तक्रारी कमी करू शकतील.
पंचमात शनी आहेत. पंचमातील शनी मीन राशीतनं गोचर करतायत. या ठिकाणी गुरुग्रहांची शुभदृष्टी येते, म्हणून प्रणय सौख्य प्राप्त व्हावं आणि शिक्षणामध्ये उत्तम यश यावं म्हणून संपूर्ण महिन्याभर तुम्ही मारुती स्तोत्र म्हणू शकता. आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.